रामकृष्ण हरी मंडळी, विराज परदेशी आजच्या भाई सर्वांचं स्वागत करतो। तर आता आहे मी विंधने गावात आणि तिकडं आपल्या मामाची वसुबे आहे। तर आम्ही आता चाललो पंढरपूर वारीला। तर इथले विंधने गावाचे सर्व ग्रामस्थ आणि आसपासच्या उरणमध्ये लोक ज्यांना कामधंदा असतो त्यांना चालत जायला नाही भेटत वारीला, तर ते असं बसने जातात वारीला। सध्या आम्ही ते बाबांच्या घरी चाललोत, त्यांनी आम्हाला चहासाठी बोलवलं आहे आणि तिकडं सर्वजण आता सामान टाकतायत गाडीत। आम्ही पण आता तिकडं सर्व उरकला का मग निघू बस म्हणून। सर्व मंडळी जमलेली आहे आणि थोडा जण बस निघल। आम्ही पण चहा पिऊन आलो। गणपती बाप्पा गाडी आता दिघोडला थांबले, तर भाजी घ्यायची आहे। तर गाडी आपली निघाली आणि आता आलो तर आम्ही परसव फाट्याला। इकडे जरा पेट्रोल भरून घेतलंय। ते काय बसलेलं खिडक्या लावा तर काय येतात ते काय काचा लावा उतरतो काचा लावा काचा नाही तर पाणी येणार मध्ये आलो चला असं वरून चढा पाणी नाही लागणार वरून चढा वरून चला। आणि आता सर्वजण इथं फूड कार्निवरला नाश्ता करायला थांबलेत। चला चला आलो चला। आम्ही पण आलो नाश्ता करायला। सर्व म्हटलं पण आपल्या आता इकडं कुठंतरी आहे, ते पण नाश्ता वगैरे बघतायत त्यांच्यासाठी। आणि मी घेतला आता मेंदूवडा खायला। जरा लाईट खातो कारण की आपल्याला आता संध्याकाळपर्यंत प्रवासच राहणार आहे, त्याच्यामुळं थोडा लाईट खाऊन राहणार आहे। मंडळी आता आम्ही पोहोचलेत वेलापूरला। तर आज आम्ही इथंच वस्तीला थांबणार आहेत। इकडं रूम आहे आणि मग उद्या सकाळी उठून पंढरपूरला जाणार आहेत।
आता मी पण जेवायला बसतोय. सगळी मंडळी बहुतेक झाले जेवण, थोडीफार राहिले जे वाढत होते ते आता जेवायला बसलेत आणि मामा पण बसलाय. खूप सकाळ रात्री जेवून झोपायला गेलो. रात्री मच्छर पूर्ण खाल्ली, आम्हाला जास्त झोप नाही झाली. 5 वाजले तर बरं जातो आणि आंघोळ करतो, कारण की आता जायचं आम्हाला पंढरपूरला. तर बस लावली आता पार्किंगला आणि बराच लांब पार्किंग होते, तर आम्ही आता रिक्षाने चाललो थोडपर्यंत. तेवढा लवकर पोचू, कारण की आपली मंडळी जी होती बसमध्ये ती आधीच खाली उतरून गेली. ती तुमचे किती गेलेत मग त्याच्यात? आमचं दुकान जात आहे. काय भेटणार तुम्हाला? पैसे मिळणार. सरकारी रेट किती आहे? 1 लाख 4 लाख रुपये तुम्हाला मिळणार. अशा अंदाजाने त्यांनी काढला येतो. आता कोणाचा 10 कोटी रुपये आहे, त्याला 10 कोटी रुपये मिळणार लॉन्च केला तर. आणि त्यांनी बजेट काढलं आहे. बरोबर रेल्वे कसं उतरतो आपण, रेल्वेतून कसं उतरतो लोकल रेल्वे मुंबई घरात माहिती आहे. हात वरती करायचा फक्त. चला चला माऊली. आता तिकडे चंद्रभागा आहे. किती जण भेटले मला? सावकाश सावकाश माऊली. पब्लिक बघा किती आहे, फार पब्लिक आले. खूप छान. संत बाकरे महाराज देवस्थान पांढुर्णा मध्य प्रदेश, आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी बस इथं माग उभी होती, इकडं आता पोलिसांनी सगळ्या गाड्या काढल्यात आणि तिकडं पुढं पाठवल्यात. आणि ड्रायव्हरला फोन केला, ड्रायव्हर बोलते की इथं अजून 5-6 किलोमीटर पुढं आहे, एवढा लांब चालू करून एवढा लांब जायचं आहे. आणि मी चप्पल पण नाही घातली, तसंच आलो आहे. आणि जाम गरम आहे, पूर्ण पाय तापतात. दर्शन करून आलो आणि मग जाऊन मी झोपलेलो. आणि ते जाम झोपेत होती, जास्त झोप झाली म्हणजे रात्री पूर्ण मच्छरावी खाल्लेला. आणि नंतर मग हे सर्वत्र जेवण वगैरे झालं. तर माझा उपवास आहे, तर काहीच खाणार नाही, तर आज फक्त पाण्यावर मी काय खाल्लं आणि जाऊन झोपलेलो तसाच. आणि आत्ता मग निघून आलो तर आम्ही आता अर्ध्या रस्त्यात पोचलो फलटणला. आणि आता सर्व मंडळी गेले तिकडं चहा पिते. आणि
पण असंच जरा मोकळ्या हव्यात फिरतोय. चल गाडी आहे याची ना, गाडी घेऊन आलो. मंडळी रात्री 2-2:30 वाजलेले आम्हाला घरी जायला आणि झोप पण भरपूर येत होती. त्याच्यामुळे मी रात्री व्हिडिओ नाही बनवलं काय. आणि सकाळी उठून पण उपवास वगैरे सोडला. मामाच्या घरीच का घेतलो तिथं आज उपवास सोडला. आणि आत्ता आलो आहे घरी. आणि आता परत मला जरा मच्छी वगैरे आणायला जायचं मुंबईला, कारण की आपली मच्छी तर संपली आणि दररोजच संपते. कारण की मी असा स्टॉक वगैरे आणून ठेवत, जे काय ते आपलं दररोजचं फ्रेश मच्छी येते आणि दररोजची संपते. कधी काय राहिली तर मग ती आजची उद्याला वापरतो, नाही तर जास्त दिवस नाही वापरत. तर चला म्हणजे आजचा ब्लॉग आपण इथंच संपू आणि भेटू एकदा पुन्हा अशा नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच नवीन ब्लॉग येत राहतील. चला भेटू एकदम परत.